सोडविते अनुभवे सुख हो दे. आम्ही दुःखामध्ये बांधले गेलेला आणि कोणीतरी आम्हाला सोडवणार आहे. दुःखापासून सोडविते. दुःखाचं मूळ कारण शास्त्र सांगतं. जन्म दुःख, जरा दुःख, नित्य दुःख, त्याला कर्म दुःख म्हणतात. 3 प्रकारचं दुःख आहे. वार्धक्यामुळे आलेलं, काला येतच नाही, कोणाच्या हातामध्ये नाही. वृद्धाप्य काला कुठं जन्माला हे आमच्या हातात नाही. राजमहालात का झोपडी, पण राजमहालात झोपडी करणं आणि झोपडीचं राजमहाल करणं ते आमचं नित्य कर्म हे दाखवतं. आणि हे कर्म आम्हाला सुख आणि दुःखाची प्राप्ती करून देतं. आणि त्या दुःखामध्ये आम्ही अडकलं. दुःखाची प्राप्ती झाली सुख निघून जातं आणि सुखाची प्राप्ती झाली दुःख निघून जातं. अंधार आला प्रकाश जातो. एकदम टोपलं किंवा अंधार फेकायला बाहेर जायला. बारीकशी पंथी आणली ज्ञानरूपी, अज्ञान निघून गेला, ज्ञानाची प्राप्ती झाली. आणि दुःखापासून सोडविते अनुभवे सुख हो दे. दुःखाचं कारण अयोग, अतियोग आणि मिथ्यायोग. दुःखाचं कारण शास्त्र सांगतं. अयोग, मिथ्यायोग आणि अतियोगामुळे दुःख होतं. तर संताला विचार सुखाची प्राप्ती कुठं आहे? समयोग हे सुखाची प्राप्ती आहे. मी तिथं असतो तर जेव्हा समानत्वाचा भाव अंतःकरणात येतो सुखाची प्राप्ती होते. अयोगाचं, अतियोगाचं, मिथ्यायोगाचं कारण, अयोगाचं कारण आहे. कीर्तनाला गेलो होतो पाटलाच्या घरी. पाटलाला म्हणलं पाटील चला की. त्याला म्हणलं कुठं? म्हणलं कीर्तनाला. तिथं मी 5 एकर जमाल, इथं येऊन बसू. इथं बसू नको, मसनाला बसू.